पावडर, स्टार्च, साखर, ग्लुकोज, युरिया, न्यूट्रलायझर, हायड्रोजन पॅरॉक्साइड, डिटर्जंट म्हणजे गाय म्हैस बाजूला राहिल्या, रसायनांनीच दूध जन्माला घालायला सुरुवात केली आहे. नमस्कार, मी सायली आणि आपण पाहत आहात पुणे लोक. दूध भेसळीचा नरसंहार. शासन मूक, माफिया बेफिकर. दुग्ध भेसळ हा आता केवळ गुन्हा राहिला नाही, तो राज्य पुरस्कृत नरसंहार बनला आहे. हजारो तक्रारी होऊनही फूड अँड ड्रग प्रशासनाची कारवाई फक्त कागदांपुरतीच मर्यादित असेल, तर भेसळ करणाऱ्यांना मोकळे रान दिले गेले आहे, तसेच म्हणावे लागेल आपल्याला. एकाच दिवशी हजारोहून अधिक दुग्ध नमुने घेतल्याची जाहिरातबाजी करण्यात आली, मात्र प्रत्यक्षात त्यातील अनेक नमुने सदोष निघाले. म्हणजे तपासही नाटक, अहवालही संशयास्पद आणि कारवाई म्हणजे जनतेच्या डोळ्यात धूळफेक. राज्याचे दुग्ध विकास मंत्री असताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी 30% दूध भेसळयुक्त असल्याची कबुली दिली होती. ही कबुली म्हणजे स्फोटक आरोपच होता. पण त्यानंतर काय झालं? एकही मोठा आका गजाड गेला नाही. उलट दूध माफिया अधिकच बिनधास्त, अधिकच निर्ढवले. आज दुधात पाणी नव्हे तर रसायनांचं सूप विकलं जात आहे. पावडर, स्टार्च, साखर, ग्लुकोज, युरिया, न्यूट्रलायझर, हायड्रोजन पॅरॉक्साइड, डिटर्जंट हे दूध आहे की रासायनिक शस्त्र? आता तर थेट कृत्रिम दूध कारखाने सुरू असल्याच्या चर्चा उघडपणे सुरू आहे. म्हणजे गाय म्हैस बाजूला राहिल्या, रसायनांनीच दूध जन्माला घालायला सुरुवात केली आहे. या विषारी दुधाच्या सेवनामुळे क्षयरोग, हृदयविकार, उच्च रक्तदाब, यकृत व मूत्रपिंड निकामी होणे यांसारखे आजार घराघरात पोहोचले आहेत. लहान मुलांची वाढ खुंटते आहे, त्यांच्या शरीरावर थेट प्रयोग सुरू आहेत आणि शासन मात्र मूकबधीर. दुग्धाची ही अवस्था असताना पनीर, खवा, बटर याबाबत न बोललेलंच बरं. नकली बटर विक्रेत्यांच्या राज्यभरात सुळसुळाट आहे. डोशावर भरभरून बटर भाकणारी ही हॉटेल पाहून प्रश्न पडत होता, हे परवडते कसे? पण आता उत्तर स्पष्ट आहे, हे बटर नसून विष आहे. कोणीतरी हा प्रकार थांबवेल ही भाबडी आशा आता संपली आहे. कारण राज्य कोणाच्याही ताब्यात असो, दूध माफिया मात्र अजिंक्य आहेत. प्रशासन त्यांच्या खिशात आहे की दबावाखाली, हे वेगळं सांगायला नको. ज्या दिवशी ग्राहक दुग्धजन्य उत्पादने नाईलाजाने खरेदी करणे टाळतील, त्याच दिवशी हे धंदे काही प्रमाणात तरी कोसळतील. कारण इथे नैतिकतेने नव्हे, इथे बहिष्कारानेच परिणाम होणार आहे. या दूध भेसळीच्या गोरख धंद्यातील आका, त्यांचे आका आणि आक्कांच्या आक्काचे आका, त्यांनी साधी नव्हे, यांना साधी शिक्षा नव्हे तर उदाहरणादाखल शासन होणेही गरजेचं आहे. अन्यथा ही एक पिढी नव्हे तर पुढच्या अनेक पिढ्या या विषांची किंमत मोजतील. हे दूध नाही, हे संथ विष आहे आणि या विषाला मोकळे सोडणाऱ्याही तितकेच गुन्हेगार आहेत. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या परिसरामध्ये पण हे सगळं सुरू आहे का? आणि जर सुरू असेल तर आम्हाला नक्की कळवा. आम्हाला कमेंटमध्ये सांगा की काय प्रकार एक्झॅक्टली चालू आहे. कारण पुणे लोक कायम खऱ्याच्या बाजूने असतं आणि खरा चेहरा दाखवत असतो. पाहत राहा पुणे लोक.